नमस्कार, मी विजय विलास निकम. मी शिक्षक आहे आणि विकास जी देशमुख सध्या आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आहे त्यांची. आणि सांगायचं मला एक विशेष आनंदाची बाब वाटते की आम्ही बालमित्र, महाविद्यालयीन मित्र, आमचं दोघांचं शिक्षण एकत्र झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये बघितलं तर आमच्या बालपणामध्ये आम्ही सारीपुत नगरमध्ये वाढलो. आणि सारीपुत नगर हे अंधेरी विभागातलं एक असं नगर होतं की त्यावेळेस ह्या नगरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त होतं, मारामाऱ्या होत होत्या, पोलीसच्या गाड्या इथे वास्तव्यासच होत्या. आणि अशा वातावरणात आमचं बालपण गेलं. विकास आणि मी गप्पा मारत बसायचो तेव्हा आम्ही म्हणायचो की आम्ही आज शिक्षण क्षेत्रामध्ये शिकतोय आणि आम्ही सुशिक्षित गुंड होऊ असं आम्हाला वाटत होतं. पण आई वडिलांचे संस्कार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार, ह्या संस्काराच्या शिदोरीमुळे आज विकासजी किंवा मी म्हणा आम्ही आज शिकून एक चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतोय. विशेषतः मी विकासजींचं सांगेन की त्यांना आत्ताच हल्ली गोव्याला राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि तो जो पुरस्कार त्यांना मिळालाय तो पुरस्कार आरोग्य क्षेत्रात गेली अनेक वर्ष ते जे लाख मुलाचं योगदान देत आहे त्याच्याबद्दल त्यांना तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे मला एकच सांगायचे की त्यांचा हा जो जीवन प्रवास आहे खडतर आहे. आणि विकासजींचं एक विशेष म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट जर मनामध्ये घेतली की ते करायची म्हणजे करायची, ते कुठल्याही परिस्थितीत करतात. आज सध्या ते 12 राज्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये सेवा पुरवत आहेत. रात्री अहोरात्री कुठेही त्यांना आरोग्य क्षेत्रामध्ये काही कोणाचा फोन आला तर लगेच पुढच्या मिनिटाला त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद असतो. त्या माणसाचा लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना तत्काळ फोन येतो. बऱ्याच वेळा मला सुद्धा काही फोन आलेले आहेत की विकास सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे, छान सुविधा मिळवून दिलेल्या आहेत. आज या सारीपुत नगर मधला एक छोट्याशा नगरात राहणारा एकदम सर्वसामान्य 8 बाय 10च्या खोलीत राहणारा मुलगा, ज्याच्याकडे एकेकाळी काहीच नव्हतं, अशा बिकट परिस्थितीवर मात करून आज एवढ्या मोठ्या स्थानावर गेलेले आहे. मी तर म्हणेन आज देवकर हॉल, तासगाव रोड, वाळवा इथे त्यांना हा सेवा यज्ञ पुरस्कार मिळणार आहे. असे पुरस्कार त्यांना इथून पुढेही त्यांच्या भावी आयुष्यात मिळत राहो. आणि एक दिवशी असं नक्की येईल की त्यांना पद्मश्री आणि भारतरत्न पुरस्कार सुद्धा मिळेल ही माझी मनापासून सदिच्छा आहे. आणि विकासजी देशमुख मी एकच सांगेन, झाले भाऊ, होतील भाऊ, आहे ती भाऊ, परंतु या समहा, म्हणजे त्याच्यासारखा तोच. आणि त्याच्या पुढच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.